कुठं चालले तुम्ही? वावरात जातो. संत्र तोडणं सुरू आहे तर एक चक्कर मारून येतो वावरातून. काहून काय म्हणत होती तू? मी काय म्हणू? काय आहे म्हणाले, काहीच तर नाही राहिलं. काहून अशी nervous सारखी बोलून राहिली? दिवस नाही राहील तर काय? एवढं मोठं घर, एवढं मोठं अंगण, सगळे लोक पाहिल्यावर म्हणते एवढं मोठं वावर शेत, पण इथं राहिले कोणी आहेच नाही. मग काही ऐकत पोरं तर मग काय करतं? ते तर आहे म्हणा, पण वाटते ना. येईन ना आता प्रिया. पोराची परीक्षा झाली मी येईन म्हणे ना. काय माहित येते का तर. सासूने तिला जाऊ द्यायला पाहिजे. तिची नणद येते ना उन्हाळा लागल्याबरोबर 2 महिने राहते मग. हे येते ना. येईन नाही बी. चाल मी येतो. मग वावरात जायला उशीर होते. हो या. असं काहून नाही करत? घेऊन जा ना सगळ्याच्या सोबतीने. संत्रा खाले. बगीचा तोडणार आहे आता. 1-2 दिवसात तोडून जाईल. घेऊन जा त्याला संत्रा खाले. हो पाहतो आता विचारून द्यायले. विचार. चाल मी येतो मग. चंदा येते म्हणून बरं आहे, असं वाटतं का हाय तरी घरात कोणी. हे दोघं काय केलं असतं. पुरानं पुरीपेक्षा ते चंदा तरी कामाची वाटते आता. चंदा आली म्हणजे चंदाला सांगा लागन का शांताच्या घराकडे आणि 2-3 घरी सांगून पाहिजे चालन का म्हणून संत्र खाली उद्या. काहून उशीर केला चंदा आज तू ना? ती वाटच पाहून राहिली तुम्ही. आज ग्रीष्माचा पेपर होता का नाही पहिला, तर म्हणून मी उशीर झाला. ते गेली, थांबली थोडा वेळ. काहून कोणतं काम होतं? काम नाही होतं व असाच वाट पाहिली. तू येतं म्हणून गमते तरी, नाही तर कोण आहे आम्हाला? तूच पोरगी आहे आणि तूच पोरगा आहे आमचं. काहून उड्या उदास झाल्या? उदास नाही विन तर काय विन, एवढं मोठं घर आहे, सारंच आहे आणि कोणीच नाही या घरी, राहिले नाही काही नाही. एवढ्या आवडीनं घर बांधलं होतं ना, हे का तुला काय सांगू. सुना राहीन बा, हे राहीन. तू काहीच नाही, नातू नाही, सून नाही. उदयनाची आजी जे नशिबात समजे होते. आता आम्ही दोघी मायली की एकट्याच राहतो. कामासाठी जास्त लागते ना त्याला बाहेर. हे तर आहे म्हणा, तुला काही बरोबरच आहे. मी म्हणत होती का संत्र तोडणं सुद्धा वावरात, तर शांताच्या घराकडे जाशील, तिकडे जाशील तर सांगून देतो चालन का म्हणा उद्या वावरात संत्र खाले. हो सांगेन. आज काही झाडू पोछा लावूच नको, चांगलं साफसूफच आहे. स्वयंपाकी जास्त करायचं नाही आहे. रव्याचा उपमा केलता मी पकाशी, हे वावरात गेले तर तू खाऊन घे आणि थोडी खिचडीच लावाच. करतो मी पटपट कामं. या ना तुम्ही फिरून या शांता काकूच्या घराकडून. नाही आता नाही चाल. दिने उद्या पेपरचा चांगला अभ्यास करजो. हो झालाच आहे मग अभ्यास पहिलेच. मोहित तू याले काले सांग तरी अक्कल. तो किती हुशार आहे, त्याचा पूर्ण अभ्यास झाला राहते. तू काय मला चिडून राहिली का दिसमा? मी कायले चिडू तुले? तू म्हणता झाला अभ्यास, त्या अभ्यास पूर्ण होते. फक्त त्यांनी पेपरच्या मार्कच कुठे जाते माहित नाही. मार्क काऊन गायब होते तर. लय हुशार की नको मारत जाऊ तू. तुला वाटते तू खूप हुशार आहे बा. आम्ही असंच आहे, आम्हाला काही येत नाही असं वाटते तुले. आम्हाला काय करतं का? मोहितले नाही आले म्हणलं का? मोहित तर किती हुशार आहे, त्याला किती चांगलं येते. आम्हाला म्हणतं म्हणजे तू इशारा माहितीच आहे वाटते. तो इकडे ब्रेन कोणाकडेच नाही, तूच तर म्हणतं मग अभ्यास झाला. पण तुला मार्क कोण भेटते? पहिले नव्हता झाला राहिला अभ्यास, पण आता झाला ना. पाहिन बा किती मार्क भेटते तर, त्याचा पहिला नंबर येते तर. त्या पहिला नंबर येते म्हणून जास्त हुशार की मारतो तू. जाऊ दे ना रे दिने, तिला दाखव अभ्यास करून. तू बी हुशार बन. मी तर बनणारच आहे म्हणा. ह्या काऊन तिकडे चिंग्या तोंड करून उभा आहे? कोण रे चिंग्या तिकडे तोंड करून आहे? काही नाही, मी तिकडे पाहून राहिलो होतो, विचार करून राहिलो होतो मी दुसऱ्या गोष्टीचा म्हणजे असं आता कुठं जायचं खेळाले, कुठं काय करायचं, काय सांगायचं घरी. उद्या कायचा पेपर आहे रे मोहित? तू कोण हसून राहिली ग्रीष्मे? हसून नाही तर काय. तूच म्हणे का आता अभ्यास झाला, आता पेपर कायचा आहे तो बी नाही माहित. विचारलं मी, माहिती आहे मला पेपर कायचा आहे तर. कायचा आहे तुलाच नाही माहीत म्हणून तू विचारून राहिली. टाइमपास नका करू तुम्ही, चला आपापल्या घरी अभ्यास करा उद्याच्या पेपराचा. जा मोहित अभ्यास कर. आपल्याला दोघांनी बी डॉक्टर बनायचं आहे. हे दोघे जण पैसेवाले आहे, यायला काही गरज नाही आहे. आमच्या घरी बी काही पैसे नाही आहे, काहून आम्हाला नाही बनायचं आहे डॉक्टर, आम्हाला बी बनायचं आहे. मग बनणं चांगला अभ्यास करत जा. तुला ना तुला डोळ्यात 2 चष्मा आहे का नाही म्हणून तू जास्त अभ्यास करणं होते. तू बी लावून घे. मी चालली पा मोहित, तुम्ही काही बी करत बसा. थोडा वेळ चालशील का दिने खेळाले दुपारून? नाही बा मी नाही ना. मी कुठे चालशील खेळाले? दिने अभ्यास कर, उद्याचा कठीण पेपर आहे ना. थोडंसं खेळलं तर काही नाही होत.
ये जो रे दिन्या माघारी आपण दुपारून खेळू थोडंसं आणि मग अभ्यास करू. मोठे डॉक्टर बनणार आहे तर कशी बनाल. चाल मी चाललो दिन्या. ये जो ना थोड्या वेळासाठी. मी रे येत बाई येई सेवा देईल. जो मग दिन्या. संगीता तू तर म्हणे मला पाहायला येईन ना, आली नाही. कामच खूप आहे बाई, कामच खूप आहे ताई. माझ्यापेक्षा जास्त काम आहे का तुले. हा काही महत्वच नाही आहे. ते भाऊजी बी म्हणे तुझी बहिणी एक जण तुला कोणी पाहायला नाही आले म्हणे, पडली तू तर. येतो म्हणलं तुला पाहाले तर मग आई म्हणते मी बी येतो, दादाही म्हणे मी येतो, वहिनी म्हणते मी बी येतो. म्हणून म्हणलं आम्ही येतो एका दिवशी. थांब येतोच आहे तुमचं. एवढी बहीण पडली, 4 दिवस पलंगावर होती, एक जण नाही आलं मला पाहाले. येऊ का मग आज. नको येऊ, राहू दे. दिन्याच्या म्हणे पेपर झाल्यावर मी मावशीला बोलावतो आणि दुसऱ्याच दिवशी गावले जातो. ये 1-2 दिवसानं मग पेपरही खतम होते त्याची. घेऊन जाजो त्याला लई इच्छा आहे जायची. रुपेश असन ना, रुपेशला पाठवून देजो त्याले, 2 जणाले. आताच म्हणतो तू येतो आणि आता म्हणतो रुपेशला पाठवजो. ठीक आहे येतो मी 1-2 दिवसानं. कोण केली मग तू ही सेवा, भाऊजीने केली का. काय करते भाऊजी, कोण नाही काही करत. बिचारा माध्यमी मला 2-3 दिवस हळदीचं दूध आणून दे, हे पाहिजे का ते पाहिजे की. इतकी सेवा केली दिन्यानं. आणि माझ्या गावातल्या आहेच बिचाऱ्या, माझ्या बहिणीपेक्षा बी. हो त्या गावातल्या बाया चांगल्याच आहे ना. कसं काय सुरू आहे तुझं काम. चांगलं चालू आहे ना, लग्नाचं सीझनच आहे ना आता. मी तुला एक गोष्ट म्हणत होती का, ते तुला पाहायला आलता तो पोरग, त्याची बायको एवढी चांगली भेटली हो त्याला बायको. इतका चांगला स्वयंपाक हे न ते, स्वभावाली चांगली आहे आणि तो बी पोरग चांगला आहे. आपल्याला वाटलं तुला असं, ते त्या दिवशी थोडंसं भाऊक झालं असन म्हणून. नाही तर एवढं चांगलं पोरग बी चांगलं आहे. ज्याच्या नशिबात असन ताई त्याला ते भेटलं. आता तू काहून अशी करून राहिली, जाऊ दे ना. मला नशिबात नसन तर, आणि मला सोबत तरी होतं का ते पोरग. हो म्हणा नशिबात असन त्याला भेटलं, तुला सोबतही नव्हतं म्हणा, बरोबर आहे. मग तेव्हापासून कोणी आलं नाही का, कोणाचा विचारलं नाही तुला. सांगितलं ना मी एकटं लग्न नाही करत. तो विषय सोड, तू हा विषय सांग. काय सांगू मी, काही नाही सांगायला कथा. चाल ठेवतो मी. तुझी भाऊजी येईन, दिवस रात मला म्हणते हिंडत राहते, नाही तर फोनवर राहते. ठीक आहे. दिदे नाही आला अजून. आई हातपाय धुवून धुतो मी, जेवायला वाढ. वारे पोरग दिसून नाही राहिलं, हातपाय धुवून धुतो म्हणते जेवायला वाढ. कुठून आवाज दिला तर तू ना शाळेतून. भूक लागून गेली मला आज, मी सकाळी काही खाल्लं नव्हतं ना. झाला पेपर तर झाला, जसा आला तसा मस्त गेला. समजा ना आता रिझल्ट लागल्यावर. ते सोड, मला लागली जोऱ्यानं भूक. चाल जेवण दे. चाल.